मागील सामन्यामध्ये पराभूत झाली होती, मात्र आता पुन्हा एकदा कमबॅक करेल ते आपल्या सोबत घेऊन दुर्वेश आणि धुळेच्या सोबत असेल तो विशाल गायकर. प्रथम पाहिलं तर फलंदाजी असेल ती देवांशी इलेव्हन संघाची आणि ओमसाई इलेव्हन संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. 4 षटकांमध्ये पाहूया किती धावांचा टार्गेट असेल तो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल तर पॉवर प्लेचं पहिले षटक आता तो गणेश कालेकर कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आणि इथे पाहिलं गेलं स्ट्राईकवरती असेल तर दुर्वेश आणि नॉन स्ट्राईकला असेल तर विशाल. 4 षटकांमध्ये पाहायला गेलं तर 50 ते 55 धावांचं आव्हान ठेवावं लागेल, मात्र ते ओमसाई इलेव्हन संघाच्या विरोधात. चला हॉलंडियर असेल त्याने आपण आपल्या बाउंड्रीचा ताबा घ्यायचा. आपल्यासाठी सुवर्ण संधी असेल 100 रुपये असेल कॅशसाठी. एक टप्पा घेतला तर 50 रुपयाने 1 डझन केले असतील. चला सर्व जे काही छोटे हॉलंडियर असतील त्यांनी ग्राउंडचा ताबा घ्यायचा. प्रत्येकासाठी नाश्ता असेल आणि बाहेर जर चेंडू घेतला तर आपल्यासाठी झेल घेते ते 100 रुपये असतील. सर्व जे काही लहान मुलं असेल त्यांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे तिकडे. चला वळू आपण सामन्याकडे. पाहिला गेलं पहिले षटक गणेशच्या हातामध्ये पॉवर प्लेचा. पहिला चेंडू टाकला होता, मात्र बॅटची काढा यष्टीरक्षक कुठली चुकी करणार नाही, मात्र सौरभ झेल घेतो आणि पहिला मात्र विकेट घरात येतो. दुर्वेशला मात्र इथे भरतीचा प्रवास करावा लागला. बॅक टू द डगआउट. पहिली विकेट बसते ती दुर्वेशच्या स्वरूपात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू हा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरला. कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही ती सौरभने आणि पहिला झटका बसेल तो देवांशी इलेव्हन संघाला. आता दुर्वेशची जागा घेण्यासाठी जात आहे तर फलंदाज विराज. फलंदाजीसाठी विराजने पाहायला गेलं तर सतीश, जे आता आपण पाहतोय दुर्वेशची जी झेल पकडली सौरभ कालेकर यांनी, त्याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे सन्माननीय राजेश गायकर साहेबांकडून. अवसर प्रीमियर लीग मध्ये पाहायला गेले तर बक्षिसांची खैरात होती. या ठिकाणी सौरभसाठी 500 रुपये लागू झाले होते. विराजला कुठेतरी मागे ठेवलं. पाहायला गेलं पहिलेच पॉवर प्ले षटक होता, पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तो दुर्वेशने आणि बॅटची कडा लागली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल गेला तो आणि दुर्वेशला मात्र मागे पळावं लागलं. आता दुर्वेशची जागा घेण्यासाठी फलंदाज गेलेला आहे तो सतीश. खोलवर टाकलेला चेंडू मात्र निर्धाव चेंडू येतो. कुठल्याही प्रकारची धाव येत नाही या चेंडूवरती. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. अजूनही धाव संख्येचं खातं मात्र ओपन झालेलं नाही. अप्रतिम गोलंदाजी करतो तो गोलंदाज गणेश कालेकर कर्णधाराच्या भूमिकेत आपलं पहिलं आणि सांघिक षटक घेऊन आलेलो होतो. पुन्हा एकदा खोलवर टाकला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, मात्र क्षेत्राचा चेंडू मागे धावतोय. मात्र आम्हाला डिसिजन कळवायचं आहे. चौकार, या चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचला होते 4 अंकावर. धावसंख्येचा श्री गणेश होते या चौकाराच्या साह्याने. मात्र प्रयत्न केले होते चौकार थांबवण्याचा, मात्र चेंडू जाईल तो 4 धावांसाठी. पुन्हा एकदा स्लोवर पेजचा चेंडू, मात्र फलंदाजाला काही समजलं नाही. निर्धाव चेंडू येतो तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलेला. उर्वरित पाहायला गेलं तर पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 2 चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत फक्त 4च धावा खर्च केला तर गणेशने. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर गोलंदाजीवरती वेग पाहायला गेलं तर गोलंदाज अजून एक निर्धाव चेंडू येतोय.
षटक क्रमांक 1 संपुष्ट होत आहे. ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले होते 4 या अंकावर. अजूनही येणार 3 षटक. असे 3 षटकांमध्ये किती धावा उभारतात ते पाहूया आपण. देवांशी 11 संघ षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये कॅप्टनने चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 4 धावा खर्च केल्या. त्याने एक महत्वाचा फलंदाज दुर्वेशला मात्र बाद केलंय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. गोलंदाज संदेश हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन ओम साई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट क्लब अवसरे आयोजित अवसरे प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. सन्माननीय रुपेश संतोष कालीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही भरवलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक असेल. आता मात्र स्ट्राईक वरती येतो जो मात्र मागची संपूर्ण षटक मात्र नॉन स्ट्राईक हँडवरती उभा होता. तो कॅप्टन असेल देवांश 11 संघाचा विशाल गायकर. आता मात्र स्ट्राईक हँडवरती येतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. गोलंदाज संदेश. पहिला चेंडू असेल संदेशचा समोर असेल तो विशाल. 4 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस चेंडू होता. पहिला चेंडू आपण पाहतो. त्या ठिकाणी चेंडूला लॉफ्ट केलंय. चेंडू मात्र जातोय समोर. आपण पाहतो लॉंग ऑफ रिझन मध्ये त्या ठिकाणी चेंडू उचलेल फेक करेल तत्पूर्वी एक धाव निश्चितच कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मध्ये तुम्हाला 5 ही धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. ओम साई 11 विपक्ष देवांशी 11 दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र चांगली कामगिरी करतो ओम साई 11चा गोलंदाज. दुसरा चेंडू यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न पण चेंडू जातो लॉंग ऑफ रिझन मध्ये. त्या ठिकाणी थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळत आहे पण एकच धाव मिळेल. तर देवांश 11 संघाचा कर्णधार व जो स्ट्रायकर ते बॅट्समन आहे त्यांना वाढदिवस आहे. तर वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा असतील. ओम साई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट क्लब अवसरे यांच्याकडून देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तिसरा चेंडू यावेळी मात्र आपण पाहतो ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेर टाकलेला हा चेंडू. स्वैर मारा पंचांचा इशारा देतो. व्हाईट बॉल मुळे एक अतिरिक्त धाव मात्र वाढली जाईल. 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. दोन चेंडूचा खेळ संपला. 7 धावा धावफलकावरती. मागच्या सामन्यामध्ये मीत 11 73चं मोठं डोंगर उभं केलं होतं. यावेळी मात्र आपण पाहतोय आणखीन एकदा ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर असलेला हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. आणखीन एक स्वैर चेंडू असेल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल 2 अतिरिक्त धावा मात्र धावफलकावरती जोडल्या जातात. बॅट मधून जास्त धावा येत नाहीयेत पण इथे गोलंदाज मात्र थोडा लाईन अँड लेंथ मधून भरकटतोय. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपला. तिसरा चेंडू असेल गोलंदाज संदेशचा. यावेळी मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. त्या ठिकाणी रनआउटची संधी येते. अपील मात्र केली जाते पंचांकडे. फलंदाज मात्र ते सुरक्षित. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला आपण बघतो खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न होता पण फटका मात्र फसला. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 8 या अंकावरती. चौथा चेंडू असेल गोलंदाज संदेशचा. समोर असेल तो विशाल. यावेळी मात्र फटका फसलाय. त्या ठिकाणी आपण पाहतो कर्णधाराने स्वतः कॉल केलं की हा झेल मी घेतो आणि झेल मात्र टिपलाय. फलंदाज मात्र बाद होतोय. कॅप्टन विशाल महत्वाचा फलंदाज मात्र बॅक टू पवेलियन. 4 चेंडूचा खेळ संपलाय. चौथ्या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फलंदाज मात्र माघारी परतवलाय तो संदेशा फलंदाजानं. नवीन बॅट्समॅन मैदानावरती जातो विराज. ज्याने मात्र मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणाच्या वेळी मात्र मोठे फटके घेतले होते तो विराज मात्र मैदानावरती जातोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती येत.
पाचवा चेंडू गोलंदाज संदेशचा. यावेळी मात्र विराटला फुलटा चेंडू, चेंडूला लॉफ्ट केलाय, चेंडू स्क्वेअर लाईक रिझन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र मिस्टेक करतोय, चेंडू मात्र निघून जाईल चौकार. फलंदाजाला मात्र धावा येत नाहीये, तिथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि धावा मात्र 4 जोडल्या जातील धावफलकावरती. 12 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. 5 चेंडूचा खेळ संपला, 12 धावा धावफलकावरती. आतापर्यंत आपण पाहतोय धावांसाठी मात्र अडखळत होता तो देवांशी 11 संघ, पण क्षेत्ररक्षणामध्ये तर झालेली चुकी मात्र चौकार मिळतोय तो देवांशी 11 संघाला. विराटच्या बॅटने पहिल्या चेंडूवरती चौकार होतो, त्याचा कॉन्फिडन्स देखील आता हाय होईल. शेवटचा चेंडू असेल संदेशचा. यावेळी मात्र आणखीन एक फुलटॉस चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, रनआउटची संधी. फलंदाज मात्र बाद. येथे आपण पाहतो थोडी चुकी होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतो सौरभ कालेकरचं, तितकाच चांगला थ्रो आणि फलंदाज मात्र बाद होतो. विराज बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा झटका लागत असताना तो देवांशी 11 संघाला. अमोल गायकर कुठेतरी बॅट निस्ता फिरवताना दिसतोय. रोहनचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, आता स्लॉट मध्ये चेंडू, त्याला मात्र पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 1 बाउन्स चौकार. हॅलो मोहन दादा, जरा व्यवस्थित करा आपला सेटअप. आणि अमोल गायकर इकडं पुढच्या मॅचच्या तयारीत आहे, पण त्यांना काय आता साधी बॅटिंगच्या तयारीत आहे, त्यांना काय बॅटिंगची संधी मिळत नाही. आमचे मार्गदर्शक अर्चन बाबा यांनी त्यांना काहीतरी कान मंत्र दिलेला आहे, सुपला शॉट खेळण्याचा कान मंत्र दिलेला आहे. बघूया रोहन. तिसरा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो त्याच पद्धतीचा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, ते 1 धाव निश्चितच मिळवली जाईल आणि या एका धावेच्या मदतीमुळे 19 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. फलंदाजीसाठी आपण पाहतो दीपक आणि त्यांच्या समवेत सतीश फलंदाज मात्र मैदानावरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपला रोहनचा. 19 धावा धावफलकावरती. अजूनही तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौथा चेंडू, यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. फुल टॉस चेंडू होता पण कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडूंचा खेळ संपला. येथे मात्र आपण पाहतो चांगली गोलंदाजी आतापर्यंत ओम्स 11 संघाच्या गोलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती चांगली गोलंदाजी आपण पाहतो ओमसाई गोलंदाजांकडून. 5वा चेंडू असेल रोहनचा. यावेळी मात्र आपण पाहतो खोलवर टप्प्याचा हा चेंडू, यॉर्क लाईनचा हा चेंडू होता.
कोणतीच धाव या चेंडूवरती देखील मिळत नाहीये. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय रोहनचा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. दीपक मात्र स्ट्रायकर एंड वरती आहे. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल तो तिसऱ्या षटकातील. रोहन गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. समोर असेल तो दीपक. यावेळी मात्र आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी सौरभ तैनात आहे. थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी घ्यायचा प्रयत्न. 2 धावा मात्र पूर्ण केले जातात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 अंकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा फलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बघूया. ओय क्या बात है. अतिशय सुंदर बॉलिंग रोहितची. डॉट बॉल क्या बात है. बघूया. संघमालक 14 शतक खुश. क्या बात है. आणि इलेक्ट्रिकचे अध्यक्ष सन्माननीय मोहन दादा आमचे पंखा फास्ट त्यांचा. क्या बात है. आहा जुने जाणते खेळायचो आणि षटकार. क्या बात है सचिन दादा. वा 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 वा. सतीश कालेकर यांसाठी पारितोषिक आलेले बदलापूर वरून जुईली गाव. सन्माननीय सुनील साहेबांकडून पारितोषिक आलेले बॅक टू बॅक 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. एक तर आलाय, आणखी 2 ची संधी असेल. क्या बात है. चोरनं थंडीचा लाभ घ्या तुम्ही सचिन दादा. अतिशय चोरनं थंडी आहे. 3 षटकार 1000 रुपयाचे पारितोषिक. सुनील दिले साहेबांकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सतीश सरांसाठी. आता रन मोजा तुम्ही फक्त. रन मोज आता. आणि निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. आणि आमचे ओम छाईचे खंडे समर्थक चट्टीबाई. ओम छाई. अरे बाप रे. बॅक टू बॅक चौकार आले. असं बघूया. आता मात्र हाणामारी करायला सुरुवात केली ती देवांश इलेव्हनच्या फलंदाजांनी. 5वा चेंडू. आणखीन एक मोठा फटका आपण पाहतोय सतीश सरांच्या बॅट मधून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. चांगली व्यूहरचना आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाची. फलंदाज मात्र बाद होतोय. चला वडील सामन्याकडे जिथे पाहिलं गेलं तर मागे 3ऱ्या षटकांमध्ये रन आला होता. आपण 4थ्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर फिल्डिंग मध्ये चेंजेस केले आणि क्षेत्ररक्षक मात्र तिथे
उभा होता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. अजून एक निर्धाव चेंडू येतो. 2 फटके मारले होते मोठे, मात्र तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलं. तिसरा चेंडू सुद्धा वाटला होता लेग साईडच्या दिशेने 6 धावांसाठी जाईल, मात्र इथे क्षेत्ररक्षक तैनात होता. क्षेत्ररक्षकाने चुकी केली नाही, झेल घेतला आणि अजून एक निर्धाव चेंडू आला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचला होते 31 या अंकावर. तर विनंती असेल रियान शिल्लेमन संघाचा कर्णधार व हर्ष शिल्लेमन संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. रियान हर्ष शिल्लेमन संघाचा कर्णधार येथे उपस्थित आहे. विनंती असेल रियान शिल्लेमन आपला कर्णधार यायचाय. हॅलो हॅलो चला येणारे 24 चेंडू आणि समीकरण असेल 32 धावांचं. देवांशी इलेव्हन संघ आता क्षेत्ररक्षणासाठी उतरलेले आहेत. चला फलंदाजीसाठी ओमसा इलेव्हन संघातील सलामीवरची जोडी मैदानामध्ये जायचं आहे. चोवीस चेंडूमध्ये पाहिलं गेलं तर 32 धावा थांबवणं गरजेचं असेल ते देवांशी इलेव्हन संघाला 24 चेंडू आणि 32 धावांचं आव्हान असेल. पर षटकामध्ये पाहिला गेलं तर 8च्या सरासरीने धावसंख्या काढावी लागेल तो ओमसा इलेव्हन संघाला. चला देवांशी इलेव्हन संघ आपल्या क्षेत्राचे सजवून द्यायचं आहे. सलामीवरची जोडी ओमसाई संघाला आपली सलामीवरची जोडी मैदानामध्ये रवाना करायची आहे. कुठल्याही प्रकारचा विलंब घेऊ नका. रियान इलेव्हन आणि हर्ष इलेव्हन यांच्यामध्ये पाहिलं गेलं नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आहे तिथे. चला फलंदाज जायचं आहे मैदानामध्ये आपली चेंडू घ्यायचा आहे फलंदाजांसाठी नवीन चेंडू. नाणेफेकीचं कौल जिंकलेलं आहे ते हर्ष इलेव्हन संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि आमंत्रित केलं ते रियान्स इलेव्हन या संघाला फलंदाजीसाठी. चला सलामीची जोडी मैदानामध्ये गणेश आणि गणेशच्या सोबत असेल तो संदेश. येणारे 24 चेंडू आणि 32 धावांचा पाठला असेल. पर षटकामागे पाहिला गेला 8 चेंडूचा 8 या धावेने आपल्याला मात्र धावफलक काढावं लागेल 8च्या सरासरीने. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल तो पहिला पॉवर प्ले षटकात भूराज. आता धावसंख्या मात्र कमी आहे 4 षटकांमध्ये संघासाठी. विकेट काढाव्या लागतील. पाहायला गेले तब्बल 3 ते 4 विकेट आपल्या संघासाठी पहिल्या महत्वाच्या घ्याव्या लागतील. गणेशची विकेट खूप महत्वाची असेल या सामन्यामध्ये. जर का 2 षटकांमध्ये जर त्यांनी जर 3 ते 4 विकेटचं पतन जर केलं तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो देवांशी इलेव्हन संघ. आणि जबाबदारी असेल ती आता विराटच्या हातात. पहिलंच पॉवर प्ले षटक असेल. राईट मध्ये विकेटचा मारा करेल. स्ट्राईक वरती असेल तो गणेश आणि नॉन स्ट्राईक वरती असेल तो पहिला चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला होता. फलंदाजाला मात्र काही संबंध नाही. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जात आहे. जर मॅच जिंकायची असेल तर विकेट मिळवणं खूप महत्वाचं असेल. फलंदाजावरती पूर्ण संघाची जबाबदारी असेल आपल्या.
फुलटच चेंडू मात्र फुलटच चेंडूचा समाचार घेतला त्याला प्रत्युत्तर दिलं गणेशने लेग साईडच्या दिशेने येतो तो पहिला चौकार गणेशच्या बॅट मधून या 4 धावेच्या स्वरूपाने धावसंख्येचा श्री गणेश होतो. वाकून वाकून रेमट्या माराय घेतला. लिव्हर म्हणजे मग सकाळपासून सॉरी याचा पासून सांगत आलो आतल्यात कोपचा कोपची दुमसा दुमशीची पण या ना पहिल्याच चढली आहे. पहिलाच बॉल मोठा फटका. धन्यवाद डीजे मास्टर. पाहिला गेले इथे आता कोपचा कोपची आणि धुमसा धुमसी झालेले आहे. गणेशच्या बॅट मध्ये इकडे पहिला चौकार विराजला तिकडे त्याने कोपसलेला आहे कोपऱ्यामध्ये. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू आपल्यातून वेग उडत आहे चेंडू वरती आणि निर्धाव चेंडू येतोय अजून एक. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो तो गणेशच्या बॅट मधून. पाहिला गेला आतापर्यंत 3 चेंडूमध्ये एक चौकार आला. अजून एक निर्धाव चेंडू येतो. आतापर्यंत पाहिला गेले 4 चेंडू होते ते विराजने आपल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पाहिला गेले अजून उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. अजून एक स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला होता मात्र फलंदाजाला मात्र काही समजलं नाही. वारंवार तीच चुकी करतो. अजून एक निर्धाव चेंडू येतो. आतापर्यंत पाहिला गेला तर एकच मोठा फटका आला तो गणेशच्या बॅटमध्ये फुलटच चेंडूवरती. कुठल्याही प्रकारची एकेरी दुहेरी धाव आलेली नाहीये. पुन्हा एकदा शापू चेंडू आणि गणेशच्या बॅटमधून येतोय तो लेग साईडच्या दिशेने येतोय तो 6 धावांसाठी बिग हिट षटकार टोक डीजे. आता शिरली म्हणजे काय शिरली हेडर शिरली हो वाजलं ना आता 2 वाजलं. गण्या माल तर वाटत घेऊ टाइम त्याचा चॅटिंगचा वया आठवण झाली गडी आले. एकच वादा शेट्टी दादा ओम साईज ग्रुपचे खंडे समर्थक सन्माननीय चेट्टीबाई. बघूया पुढचा चेंडू शेट्टीबाईसाठी एक गाणं लावता डीजे वाले. दुसरं षटक घेऊन येत आहे अमोल गायकर. पहिल्या लीगचा A1 हिरो बेस्ट बॉलर अमोल गायकर. बघूया पर्व 6 साठी काय करत आहे तो. दुसरे षटक घेऊन आला तो अमोल. अजूनही पाहिला गेलं सामन्याचं समीकरण असं ते 10 धावा झाला धाव फलकावरती. अजूनही सामना पाहिला गेला तर दोन्ही बाजूने 50-50% असेल. अजूनही 18 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. सुरेख चेंडू टाकला होता मात्र ट्रॅव्हल केला तो चेंडू लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात पूर्वश चेंडू खाली येईल. एकच धाव मिळाली या चेंडूवरती. दुसऱ्या धावेला नाकारला कुठल्या प्रकारची धाव येत नाही. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेच्या समाधानाने धावफलक जाऊन पोहोचले ते 11व्या अंकावर. अमोल गायकरसाठी सुवर्ण संधी असेल. 3 विकेट जर घेतली तर ओम साई ग्रुप करून तुमच्यासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक असेल तब्बल. पुन्हा खोलवर टाकला चेंडू. पहिला चेंडू होते संधी आणि अमोलच्या हातातून चेंडू निसटलेला आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक होतं मात्र अमोलला ऑफर आली होती मात्र घाई गडबड केली मित्रा. जेवणाची बिल झाली होती का तुझी जेल सोडला आणि अशा प्रकारे पहिला हेलो जबरदस्त किरीश का गाना सुना. पाहिला गेला तर दुसऱ्या चेंडूवरती गणेशला दिलेला जोरदार आणि गणेशने खेचून मारलेला चेंडू होता. लेग साईड दिशेने पाहिला गेला ट्रॅव्हल होतो तो दूरच्या वरून जातो लॉंग ऑफला
लेग साईडच्या दिशेने 6 धावा येतील या चेंडूवरती. या 6 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले होते. 17व्या अंकावरती 17व्या अंक पाहायला गेलं तर दोन्ही संघांना खतरा असू शकतो. मी मागील पाड्यामध्ये पहिल्या इनिंग मध्ये बोललो होतो 24 चेंडू आणि 32 धावांचे समीकरण विकेट मिळवणं खूप महत्वाची गरज आहे. पुन्हा एकदा पाहायला गेला तर पंचांकडे अपील केली होती मात्र इट्स अ वाईट चेंडू. या वाईटच्या स्वरूपाने धावफलक जात होते 18व्या अंकावरती. आता मात्र गणेशला भरतीचा प्रवास करावा लागेल. बॅक टू द डग आउट. विकेटचा जातो पहिला पतन होत होतो. गणेशला माघारी परतावं लागेल. गणेशची जागा घेण्यासाठी जात आहेत आता फलंदाज सौरभ कालेकर. मध्ये काय आहे क्रिकेट? धन्यवाद. पाहायला गेले या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले होते. वीस अंकावरती अजूनही 12 धावांची गरज असेल ती. किती बॉल पाहायला गेलं तर सौरभच्या बॅट मधून आलेला हा लेग साईडच्या दिशेने येतोय तो कणकणी पंधरावीत चौकार. कार्पेटच्या साहाय्याने खेळलेला जबरदस्त आणि खणखणीत चौकार मारलेला आहे ओम साई 11चा कर्णधार आणि सर्व सौरभ कालेकर. डीजे झोपला वाटतं. जबरदस्त. ओम साई संघासाठी एक चांगली ऑफर राजने दिलेली आहे. आरके एंटरप्राइजेसचे राज कालेकर लगातार 3 रन जण धाव काढले तरी पण ती हॅट्रिक होईल रनांची. त्यासाठी पण 1000 रुपये बक्षीस आहे आणि 3 चौकार मारले तरी पण 1000 रुपये आणि 3 षटकार मारले तरी पण 1000 रुपये. जबरदस्त. धाव दे 3 धाव दे. हा असा एका आता झेल करण्याचा प्रयत्न केला होता मात्र झेल शॉट एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले होते 25 आकड्यावर. तांबोली बोल. एबीसीडी जर बघितलं तर आउट होता परंतु इथे एबीसीडी आउट ठेवलेलं नाही आपण. LBW खोलवर टाकलेला चेंडू होता मात्र लागून अपील केले होते पंचांकडे. पंचांनी मात्र दात फेटाळले. कुठल्याही प्रकारची रन या बॉलवरती आलेली नाही. धावफलक जाऊन पोहोचले 25 आकड्यावर. अजूनही 7 धावांची गरज. पुन्हा एकदा मारला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक गेले. एकच धाव मिळाली या चेंडूवरती. या एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 26 अंकावर. अजूनही 6 धावांची गरज असेल. धावा जरी कमी झाल्या असेल तरी पण प्रत्येक चेंडूसाठी जीव काढतो तो विशाल गायकर. अतिशय सुंदर अशी बॉलिंग. परंतु आता बघू ऑफसाईडच्या दिशेने ठरवलेला चेंडू बाउंड्री पर्यंत जात आहे परंतु थोडीशी मिसफील होत आहे. परंतु जबरदस्त 2 रन आरामात काढले. 3 रन जर काढले असते तर मला वाटतंय राजकडून 1000 रुपये भेटतील असं वाटतं. आता एकंदरीत 3 रन धावून काढलेले आहेत परंतु टायमिंग होता त्याच्यासाठी पण 3 सेकंद. त्यामुळे तो
सचिन गायकर कुठेतरी थोडाशी नाराजी व्यक्त करून आलेले आहेत. 2 घास कमी खाऊ दुपारी जेवले ते आणि आले. आता बघूया आपल्या पुढच्या टीमसाठी ते काय करतात. पुढच्या त्यांची स्वतः त्यांनी कपडे घेऊन आलेले आहेत आपल्या टीमसाठी खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. आणि मला वाटतंय जुने जाणते 90चे खेळाडू दिलीप कालेकर यांना फिल्डिंगसाठी थोडासा चेंजेस करताना विशाल गायकर, राजेश गायकर सुद्धा चांगलाच खेळाडू होता त्यावेळेचा. बघूया आता पुढचा चेंडू. जबरदस्त मला वाटतंय हा कॅच घेण्याचा प्रयत्न प्रवेश करेल परंतु षटकार त्यांचा कडाक्याचा चेंडू होता मात्र विजयाचा षटकार येत होता सौरभच्या बॅट मधून आणि ओमचा इलेव्हन संघ विजय होतो या सामन्यामध्ये. मात्र झेंडूवर संघाचं गोडगोड कौतुक आणि हल्लेवर संघाचं देखील गोडगोड कौतुक. चला यापुढे होणारा सामना